स्वस्ति श्री सरस्वते नमः। हरिः ओम स्वस्ति। श्री वेद पुरुषाय नमः। हरिः ओम स्वस्ति। श्री मातृपितृचरणकमलेभ्यो नमः। हरिः ओम स्वस्ति। श्री गुरुदेव ब्राह्मणेभ्यो नमः। वर्णानामर्थ संगानां रसानां छन्दसामपि मंगलानाम च कर्तारो वन्दे वाणी विनायको ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिव विरञ्चिनुतं शरण्यम्। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम्। पानो महासायकचारुचापम् नमामि रामं रघुवंशनाथम्। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास। जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर। जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। बोले शंकर भगवान की जय। श्री शिव महापुराण की जय। नागेश्वर भगवान की जय।
कथा में प्रवेश करने से पहले अपने वाणी को पवित्र बनाने के लिए, अपने चित्त को एकाग्र करने के लिए थोड़ा सा भगवान भोले बाबा का नाम संकीर्तन सभी को बड़े आनंद के साथ एकाग्र चित्त से करना है। नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्माकाराय महेश्वराय नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्माकाराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय हर हर बोले हर हर
भुजगेन्द्रहारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि। ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। हर हर भोले बोलिए शंकर भगवान भगवान की की जय श्रीदेव टाकेश्वर भगवान की जय श्री शिव महापुराण की जय। भजन आवडलं की टाळ्या वाजवायचा म्हणजे त्यांना थोडं बरं वाटतं. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरुणालय भक्त वांछा कल्पतरू भगवान टाकेश्वराच्या दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे चालत असलेला आपला हा श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा वर्ष 25वे आणि मागच्याही वर्षी आपण भगवान शिवजींची कथा श्रवण केली होती आणि माझ्या परम भाग्याने टाकेश्वर भगवंताच्या कृपेने टाकेश्वर भगवंताने ती सेवा माझ्याकडे सोपवली होती आणि याही वर्षी टाकेश्वर भगवंताने परत एकदा या पामराकडे या दासाकडे दिव्य अशी सेवा अर्थात श्री शिव महापुराण कथेची सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे. आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी चालू ठेवलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भव्य अशा नियोजनामध्ये दिव्य असणारी अशी ही श्री शिव महापुराण कथा आपण आज श्रवण करण्याकरिता प्रारंभ करीत आहोत. भगवंताची दिव्य कथा आज आपण श्रवण करण्याकरिता प्रारंभ करीत आहोत. भगवान शिवजींची कथा आपल्याला आजपासून पुढील 7 दिवसापर्यंत श्रवण करायला मिळणार आहे. मेरे भगवान भोले बाबा की यह दिव्य वांग्मयी प्रति स्वरूपी कथा माँ गंगा का स्वरूप धारण करके अपने श्री क्षेत्र बरकतपुर नगरी में बह रही है और हमें उस गंगा में गोता लगाने का अवसर प्राप्त हुआ है. आपल्याला त्या गंगेमध्ये 7 दिवस स्नान करण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. गंगा म्हणजे काय? आपण प्रयागराज या ठिकाणी जातो, ऋषिकेश हरिद्वार या ठिकाणी जातो, तिथे गेल्यानंतर गंगा मैयामध्ये स्नान करतो. गंगा मैयामध्ये स्नान केल्यानंतर आपले पाप धुवून निघतात आणि तीच गंगा मैया आज भगवंताची कथेचं रूप धारण करून आपल्या बरकतपूर नगरीमध्ये आलेली आहे. भगवान शिवजींना वाटलं बरकतपूर मधील जे भाविक आहेत त्यांना एवढ्या दूर यायला जमणार नाही, मग त्यांच्या कल्याणाकरिता आपण त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. म्हणून ती गंगा मैया अर्थात भगवान शिवजींची कथा गंगा मैयाचं स्वरूप धारण करून
7 दिवस आपल्या कल्याणाकरिता, आपल्या सर्वसामान्यांचं कल्याण झालं पाहिजे याकरिता भगवान शिवजींची ही दिव्य श्री शिव महापुराण कथा आपल्या बरकतपूर नगरीमध्ये वाहणार आहे. आणि आपण सर्वजण या कथेचा आनंद घेणार आहोत. भगवान शिवजींची कथा प्रत्येकाला प्राप्त होत नाही. भगवान शिवजींची कथा श्रवण करण्याकरिता आपण कितीही इच्छा केली तरी ती प्राप्त होत नाही. कितीही धन खर्च केलं तरी ती प्राप्त होत नाही. भगवान शिवजींच्या कथेसाठी आपण कितीही खटाटोप केला तरी ती कथा आपल्याला प्राप्त होत नाही. मग कथा प्राप्त होण्याकरिता काय पाहिजे तर जन्मांतरे भवेत पुण्यम, आपल्या अनंत जन्माची पुण्याही लागते तर ती भगवंताची कथा आपल्याला मिळते. जन्म जन्मिया में बहुपुण्य केले, जन्म जन्मिया में बहुपुण्य केले, जन्म जन्मिया में बहुपुण्य केले, देवाया विठ्ठल कृपा केले, देवाया विठ्ठल कृपा केले, जन्म जन्मिया बहुपुण्य केले, जन्म जन्मिया नाही आवडलं तुम्हाला वाजवा मग टाळ्या. आपल्या परम भाग्याने, आपल्या अनंत जन्माच्या पुण्याईने आपल्याला भगवंताची कथा ऐकायला मिळते. बघा, आपण किती श्रीमंत आहोत. श्रीमंत असलो म्हणजे भगवंताची कृपा आपल्यावरती होते हा आपला गैरसमज आहे. आपण सुंदर असलो की भगवंताची कृपा आपल्यावरती होते आपला हा गैरसमज आहे. आपण किती भगवंताच्या वाऱ्या करतो आणि भगवंत आपल्याला भेटेलच हाही आपला गैरसमज आहे. मग भगवंत भेटतो केव्हा तर कबीरजी सांगतात, जेव्हा आपलं मन निर्मळ होतं, ज्या वेळेस आपलं मन एकाग्र होतं त्याच वेळेस आपल्याला भगवंत भेटतो. कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर, नारायण पाछे फिरे कहेत कबीर कबीर. कबीरजी म्हणतात, आपलं काय एकदा मन निर्मळ झालं गड्या की आपल्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. भगवंत आपल्या पाठीमागे फिरतो की हे बाबा तुला कुठे जायची गरज नाही, मी तुझ्या जवळ येतो. म्हणून आपल्याला काय करायचंय, 7 दिवसामध्ये आपलं मन निर्मळ करायचंय. माझ्या मनाला गोचंद, 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 माझ्या मनाला गोचंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद
माझ्या मना लागू छंद. कोणता छंद लागला पाहिजे? पप्प्याचं लग्न कधी होईल? नाही. मग भगवंताची आवड माझ्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. नित्य गोविंद गोविंद भोले बाबांचं भजन आपल्या मनामध्ये असं खेळलं पाहिजे. भगवंताची कथा आपण श्रवण करीत आहोत, तर भगवंताची कथा श्रवण करत असताना आपलं मन एकाग्र असलं पाहिजे. भगवंताची कथा श्रवण करत असताना आपलं मन एकाग्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला प्रसन्न होणार नाही. आणि आपण कितीही एवढ्या थंडीमध्ये येऊन बसलो तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून भगवंताची कथा श्रवण करत असताना आपण आपलं मन एकाग्र ठेवलं पाहिजे, चित्त एकाग्र ठेवलं पाहिजे. मुखामध्ये भगवान शिवजींचं नामस्मरण करत करत आपण भगवंताची कथा श्रवण केली पाहिजे. गड्या, आपण मागच्या वर्षी कथा श्रवण करत असताना तुम्हाला मी एक नियम सांगितला होता. मला असं वाटतं प्रत्येकाच्या लक्षात आहे. काय नियम सांगितला होता? बसण्यासाठी आसन घेऊन यायचं. आता ज्यांच्या ज्यांच्या लक्षात होतं त्यांनी आणलेलं आहे. जाऊ द्या, पहिल्या दिवशी असे ऍडजस्टमेंट असते, पहिल्या दिवशी काही चालून जातं. म्हणून उद्यापासून प्रत्येकाने येताना काय आणायचंय? आसन घेऊन यायचंय. आणि आसनावरतीच का बसावं हे काही तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. का सांगू? माहिती आहे सगळ्यांना. आपण का भगवंताची कथा श्रवण करत असताना जर आसनावरती बसून कथा श्रवण केली तर त्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. आणि आपण जर असंच चटईवरती बसून जमिनीवरती बसून कथा श्रवण केली तर त्याचं पुण्य कोण घेऊन जातं? इंद्रदेव घेऊन जातात. आपण कथा श्रवण करतो आणि कथा श्रवण करत असताना कथा मंडपामध्ये किंवा ज्या ठिकाणी पुण्य घडत असेल, पुण्य कर्म होत असेल, त्या ठिकाणी इंद्र भगवंत येऊन उभे असतात. आणि इंद्राला असं वाटतं की हा कधी उठतो आणि याचा पुण्याचा वाटा मी आपल्या पदरात कधी घेतो. आणि आपण ज्यावेळेस आसनावरून उठतो, ज्या जागेवरती आपण कथा श्रवणाकरती बसलेलो आहोत, त्या जागेवरून उठल्यानंतर आपण तसंच घरी निघून जातो. आणि इंद्र येतो. इंद्र आल्यानंतर त्या जागेला प्रणाम करतो, त्या जागेवरील माती आपल्या कपाळाला लावतो आणि आपलं सर्व पुण्य कुणाला जातं? इंद्राला जातं. मग आपण असं होतं, कहा गए तो कहीं नहीं, क्या लाया तो कुछ नहीं. मग असं वाटतं ना आपल्याला आपल्याही पदरात पुण्य पडलं पाहिजे. मग त्याच्यासाठी एक नियम आहे. आपण आसनावरती बसून कथा श्रवण केली पाहिजे. कथा श्रवण झाली की त्या आसनाखालची माती आपल्या कपाळाला लावली पाहिजे, तरच ते पुण्य आपल्या पदरात पडतं. हा पहिला नियम आहे. दुसरा असा नियम आहे, कथा श्रवण करत असताना आपल्या मुखामध्ये तंबाखू, विमलची पुडी काहीच नसलं पाहिजे. आणि महिला मंडळ तोंडामध्ये मिश्री नसली पाहिजे, काहीच नको. भगवंताची कथा श्रवण करत असताना आपलं तोंड उष्ट नसायला पाहिजे. आपण चहा जरी पिला तरी त्याच्यावरती पाणी पिऊन आपण आलो पाहिजे, असा नियम आहे. म्हणून भगवंताची कथा श्रवण करत असताना आपण या नियमांचं पालन केलं पाहिजे. पुढे अजून एक नियम आहे. कथा श्रवण करत असताना आपण शेजारीने कोणती साडी घातली, सोन्याचे भाव कमी झाले मग अलंकार केले का, कानातले केले, ते विचारात बसलं नाही पाहिजे. मग फक्त भगवंताचं नामस्मरण आपण करत करत भगवंताची कथा आपण श्रवण केली पाहिजे. दुसऱ्या काहीच गप्पा इथं मारू नये. कारण संत महात्मे सांगतात, जे लोक कीर्तनामध्ये बडबड, कथेमध्ये बडबड करतात, ते पुढील जन्मामध्ये बेडूक होऊन जन्माला येतात. मग बेडकं जसे तलावामध्ये आवाज करतात, तसेच आपले हे आवाज पुढे निघायला प्रारंभ होतो. ते ट्रॉय ट्रॉय करतात ना कसे.
म्हणून कथेमध्ये कुणीही बोलू नये. कथा श्रवण करत असताना एकाग्र चित्ताने कथा श्रवण करावी. आज आपल्या कथेचा प्रथम दिवस आहे. आपली जी कथा निश्चित झाली त्याकरिता हरिभक्त परायण राजूदाजी घुले आणि आपले त्यांचं नावच विसरून जातोय, मागच्या वर्षी विसरलो होतो. बरं आता नावाने हाक मारली मी त्यांना. ते होतं वयामानाने, नाही तर तुमच्या संगतीचा परिणाम आहे. हरिभक्त परायण नवल दादा असतील. सर्वच ग्रामस्थ मंडळीच्या अथक परिश्रमातून ही कथा नियोजित झालेली आहे. कथेसाठी उपस्थित असणारे परमश्रद्धेय परम आदरणीय गोड आवाजाचे धनी असणारे रतनजी महाराज साबळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्याही चरणी नतमस्तक. पुढे इंद्राच्या दरबारामध्ये मृदंग तबला कसा वाजत असेल त्याचं उत्तम उदाहरण. इंद्राच्या दरबारामधील तबला पाहायला कोणाला जायचंय? स्वर्गात. इंद्राच्या दरबारातील तबला कसा वाजतो हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मरावं लागेल. काय करावं लागेल? मरावं लागेल. मग मरण्यासाठी आपण काही तयार नाही. मग इंद्र भगवंताला वाटलं की हे काय आपल्या घरी येणार नाही, आपल्यातलाच एखादा तिथं पाठवू. म्हणून ही गंधर्व मंडळी आपल्यासाठी पाठवले. आणि ही गंधर्व मंडळी अर्थात परम आदरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्रामध्ये नाव असणारी सर्व दिग्गज मंडळी आहेत. त्यातीलच तबला वादक करणजी महाराज घोडके या ठिकाणी आपल्या सेवेसाठी 7 दिवस उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सुंदर असे मृदंग वादक आणि परत ॲक्टोपॅड वादक ते सर्वच वाजवतात. सुंदर असे वादक आहेत. सुंदर असा स्वभाव ज्यांचा महेंद्र महाराज बिडवे भराडीकर महाराज या ठिकाणी आपल्या सेवेसाठी उपस्थित आहेत. सोबतच युवा कीर्तनकार शंकर महाराज निकम आपल्या सेवेसाठी 7 दिवस उपस्थित आहेत. आणि आपली कथा जसजशी पुढे जाईल, प्रत्यक्ष कथा कशी चालू आहे त्याचं दर्शन घडवण्याकरिता महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम झाकी दर्शनकार किशोरजी महाराज जळगावकर आपल्या सेवेसाठी उपस्थित आहेत. झाकीची तयारी चालू आहे. महाराज तिथे आहेत. आणि सुंदर ज्यांची साऊंड सिस्टम आहे असे असणारे विजय दादा गवारे पाटील गणेशपूर. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. तुमची पोच पावती निघाली म्हणाले, सुंदर साऊंड सिस्टम आहे, काही टेन्शन नाही. आणि तुम्ही सर्व श्रोतेजन मायबाप वृंद या ठिकाणी एवढ्या थंडीमध्ये उपस्थित झालेला आहात. तुमच्याही चरणी नतमस्तक. कारण एवढ्या थंडीमध्ये येणं सर्वांना शक्य नाही. बरं, शक्य जरी असलं तरी भगवान नाही. भगवान भोले बाबा की कथा श्रवण करना तो हर कोई चाहता है. भगवान शिवजी की कथा श्रवण करना तो हर कोई चाहता है, लेकिन आता वही है जिसे मेरे भोले बाबा यहाँ बुलाते हैं. म्हणून आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत की आपल्याला भगवान भोले बाबांनी जवळ केलेले. आणि मला अशी आशा आहे, असं म्हणतात की माणसाने आशा अपेक्षा करू नये, तरी मी एक अशी अपेक्षा आशा करतो की एवढं जर आपण सुंदर नियोजन केलेलं आहे तर उद्यापासून आपला हा मंडप गच्च भरला पाहिजे. तुम्हाला सर्व माता भगिनींना प्रार्थना आहे, कमीत कमी आपल्यासोबत 10-10 जणी नाही, मग कमीत कमी 2-2, 3-3 जणी तरी घेऊन यायचेत. आणि पुरुष मंडळीला काही सांगत नाही. महिला मंडळ मागच्याही वर्षी खूप उपस्थिती होती, याही वर्षी राहतीलच. आणि पुरुष मंडळी मागच्या वर्षी होती. पुरुष मंडळींना व्यास मंचावरून प्रार्थना आहे
की आज आपण कथा श्रवणाकरता आलेले नाहीत, उद्यापासून तुम्ही याल अशी अपेक्षा आहे. आणि भगवान भोले बाबा तुम्हाला घरी झोपू देणार नाही, भगवान भोले बाबा तुम्हाला इथं बोलवतीलच, अशी भगवान भोले बाबांवरती माझा विश्वास आहे. म्हणून उद्या आपला मंडप गच्च भरेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो आहे. आणि तुम्ही ती माझी अपेक्षा पूर्ण कराल अशी इच्छा मी तुमच्या चरणाजवळ प्रकट करतो. भगवान शिवजींची कथा आपण श्रवण करीत आहोत. भगवान शिवजींच्या कथेकडे वळण्यापूर्वी सर्वांनी थोडस नामसंकीर्तन करायचं आहे. सर्वांनी आपल्या श्वाल मधील काय असतील अंगावरती घेतलेले सर्वांनी हात बाहेर काढायचे आणि बडेही बोलिए शंकर भगवान की जय। श्री शिव महापुराण की जय। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। भगवान भोले बाबांची कथा आपण सर्वजण श्रवण करीत आहोत। भगवान शिवजींची कथा आपण सर्वजण श्रवण करीत आहोत। भगवंताची कथा सहसा सर्वांनाच प्राप्त होत नाही। ज्यांच्या अनेक जन्माच्या पुण्याचा उदय होतो त्यांनाच ही कथा प्राप्त होते। आणि आपल्याही पुण्याचा उदय झालेला आहे। भगवान शिवजींनी आपल्याला आपल्या जवळ केलेले, आपल्या चरणाजवळ आपल्याला जागा दिलेली आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी भगवान शिवजींच्या कथेमध्ये बसण्यासाठी इच्छा झालेली आहे। नाहीतर असे कित्येक भाविक असतात की ज्यांना असं वाटतं की आपण भगवान शिवजींची कथा ऐकली पाहिजे, भगवान शिवजींची कथा आपण श्रवण करायला गेलं पाहिजे, परंतु त्यांचं पाप आडवं येतं आणि त्यांना ते इथं येऊ देत नाही। मग
भगवान शिवजींची कथा ऐकण्यासाठी आपल्या पुण्याचा उदय झालेला असला पाहिजे. आपण पुण्यवान असून चालत नाही. आपण आता किती पुण्य करतो त्याला महत्व नाही. आपण गेल्या जन्मामध्ये किती पुण्य केलेलं आहे त्याचं हे फळ आपल्याला भेटतं. असं म्हणतात. काही जण म्हणतात येतानी तू काही आणलं नाही, जातानी काही घेऊन जाणार नाही. परंतु मी असं म्हणतो, येतानी आपण प्रारब्ध आणलेलं आहे आणि जातानी आपण कर्म घेऊन जाणार आहेत. म्हणून माणसाने जगत असताना कर्मावरती लक्ष दिलं पाहिजे. कारण भगवान भगवती गीतेमध्ये सांगतात, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवंत सांगतात की माणसाने कर्म करत चालावं, फळाची इच्छा करू नये. कारण जसं कर्म करणार आहे तसं फळ भेटणार आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. ऐसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ऐसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होत नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन फुले दुःखी जगी कल्याणात. देह करी जय जय गाई. देह करी जय जय गाई. आत्मा भोग तारा तारा. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे भगवंत आपल्याला फळ देणार आहे. म्हणून माणसाने कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि आपण मागील जन्मामध्ये चांगलं कर्म केलेलं आहे त्याचं फळ आपल्याला भगवान शिवजींची कथा ऐकण्यासाठी मिळते. नाहीतर बरकतपूर नगरीमध्ये लोकसंख्येची कमी नाही आहे. किती लोकसंख्या आहे बरकतपूर नगरीमध्ये. परंतु भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये भगवान शिवजींची कथा श्रवण करण्याकरिता भगवान शिवजींच्या चरणाजवळ भगवान शिवजी त्यालाच बोलवतात. ज्याच्यावरती भगवान शिवजींची कृपा आहे, ज्याच्यावरती भगवान शिवजींची करुणा आहे आणि ज्याच्यावरती भगवान शिवजींनी दया केलेली आहे. म्हणून आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत. आपल्याला भगवान शिवजींनी जवळ बोलवलं. भगवान शिवजींनी त्यांच्या चरणाजवळ आपल्याला जागा दिली गड्या. म्हणून भगवान शिवजींचे आपण आभार मानले पाहिजे की हे भोले बाबा, तुम्ही जेवढं दिलेलं आहे तेवढं खूप आहे. मला दुसरं काही नको. जर द्यायचंच असेल तर तुझी भक्ती दे. जर द्यायचंच असेल तर तुझी सेवा दे. जर द्यायचंच असेल तर तुझी कथा मला ऐकता आली पाहिजे. तुझी कथा माझ्याकडनं नित्य श्रवण झाली पाहिजे. एवढंच दे देवा. अशी आपण भगवान भोले बाबाकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि जशी आपण कथा श्रवण करण्याकरिता सर्वजण बसलेलो आहोत, त्याचप्रमाणे ही कथा ज्यावेळी प्रारंभ झाली त्या प्रारंभ कथेचा कथा विस्तार श्री शिव महापुराण ग्रंथामध्ये येतो. कथा कुठे प्रारंभ झाली, कथेचाही क्रम असतो. तुम्ही भागवत कथा ऐका किंवा श्री शिव महापुराण कथा ऐका किंवा तुम्ही श्री रामचरितमानस कथा ऐका. कथेचा क्रम आहे. कथा आपल्याला कशी प्राप्त झाली, मग
कथेचा क्रम सांगत असताना शिवमहापुराण ग्रंथामध्ये वर्णन येतं. कथेचा क्रम आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. कथेचा क्रम कसा आहे? ज्यावेळी भगवान शिवजी माता पार्वतीला कथा सांगत होते त्यावेळी नंदिकेश्वर भगवंतांनी ही श्री शिव महापुराण कथा ऐकली. कोण सांगत होते? भगवान शिवजी माता पार्वतीला कथा सांगत होते त्यावेळी नंदिकेश्वर भगवंतांनी अर्थात नंदी भगवंतांनी नंदी बाबांनी ही कथा ऐकली. आणि नंदिकेश्वर भगवंतांनी विंध्याचल पर्वतावरती जाऊन ब्रह्माजींचे जे 4 मानस पुत्र आहेत, कोणते? सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, यांना ही कथा नंदिकेश्वर भगवंतांनी विंध्याचल पर्वतावरती जाऊन सांगितली. त्यानंतर या 4 मानस पुत्रांनी ही भगवंताची शिवजींची शिव महापुराण कथा नारद महर्षींना सांगितली. आणि नारद महर्षींनी वेद व्यासजींना सांगितली. वेद व्यासजींनी शुकदेवजी आणि सूत महाराज यांना ही कथा ऐकवली. आणि सूत महाराजांनी शौनकादी ऋषींना ही कथा सांगितली. आणि शौनकादी ऋषींपासून ही आपल्यापर्यंत कथा पोहोचली. कथेचा क्रम प्रत्येकाच्या लक्षात आला. माता पार्वती कथा ऐकत आहेत. भगवान शिवजी माता पार्वतीला कथा सांगतात. ज्यावेळी माता पार्वतीला भगवान शिवजी कथा सांगत होते नंदिकेश्वर भगवंतांनी कथा ऐकली. नंदिकेश्वर भगवंतांनी कथा ऐकल्यानंतर विंध्याचल पर्वतावरती जाऊन मानस पुत्र जे आहेत ब्रह्माजींचे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना नंदिकेश्वर भगवंतांनी ही शिव महापुराण कथा सांगितली. आणि सनत कुमारांनी हीच कथा नारद महर्षींना सांगितली. नारद महर्षींनी वेद व्यासजींना सांगितली. वेद व्यासजींनी शुकदेवजींना आणि सूत महाराजांना आणि सूत महाराजांपासून शौनकादी ऋषींपासून ही आपल्यापर्यंत कथा आलेली आहे. आणि कथा सांगत असताना ही कथा जो क्रम सांगितला त्या क्रमाने ही कथा आपल्यापर्यंत पोहोचली. पुढे एके दिवशी सूत महाराज शौनकादी ऋषी ज्या ठिकाणी बसलेले आहेत, मग बसलेले कुठे आहेत? प्रयागराज या ठिकाणी. आणि प्रयागराज या ठिकाणी बसले असताना शौनकादी ऋषी आहेत. शौनकादी ऋषी म्हणजेच 88,000 ऋषी. किती? 88,000 ऋषी आहेत. आणि कथा श्रवणाकरता सर्वजण चिंतेमध्ये बसलेले आहेत की आपलं कल्याण कसं होईल, आपलं कल्याण कसं होईल. माणसाने एक चिंता केली पाहिजे, काय? मी श्रीमंत कसं होईल, मग माझं लग्न कधी होईल याची चिंता नाही. मग चिंता कशी केली पाहिजे की माझं कल्याण कसं होईल, माझं कल्याण कधी होईल ही चिंता आपण केली पाहिजे. आणि चिंता करत असताना आपण चिंतन ही भगवंताचंच केलं पाहिजे. म्हणून शौनकादी ऋषींना चिंता वाटू लागले की आमचं कल्याण कसं होईल, आमचं कल्याण कसं होईल, आमचं कल्याण कसं होईल. सर्वजण चिंतेमध्ये आहेत. आणि सर्वजण चिंता करत असताना त्या ठिकाणी एकमेकांना सर्वजण प्रश्न करतात की बाबा आता आपलं कल्याण कसं होईल. आपल्यामध्ये कामाची वृद्धी व्हायला लागलेली आहे, आपल्यामध्ये लोभाची वृद्धी व्हायला लागलेली आहे, आपल्यामध्ये क्रोधाची वृद्धी व्हायला लागलेली आहे. मग आपण जर असं क्रोधित व्हायला लागलो, आपण जर असं कामी व्हायला लागलो तर आपलं कल्याण कसं होईल. म्हणून सर्वजण चिंता करू लागले. आणि जे 88,000 ऋषी आहेत ते सर्वजण चिंतेमध्ये बसलेले होते. आणि चिंतेमध्ये बसलेले असताना सर्वजण एकच चिंता चालू आहे की आपलं कल्याण कसं होईल, आपलं कल्याण कसं होईल, आपलं कल्याण कसं होईल. आणि त्याच ठिकाणी
सूत महाराजांचं आगमन झालं. आणि सूत महाराजांचं आगमन झाल्यानंतर सर्वजण 88,000 ऋषी त्या ठिकाणी बसलेले आहेत. अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी किती? आता 88,000 माना तुम्ही. आपल्या गावात 88,000 पोर बनवायचे कुठून? हे किती आहेत? 88,000 ऋषी. आणि 88,000 ऋषी चिंतातुर आहेत. आणि त्या ठिकाणी सूत महाराजांचं आगमन झालं. सर्वजण वयाने मोठे आहेत जे बसलेले ऋषी आहेत. आणि सूत महाराज सर्वात वयाने लहान आहेत. परंतु सूत महाराजांचं आगमन झाल्यानंतर सर्वजण उठून उभे राहिले. आणि उठून उभे राहिले सर्वजण सूत महाराजांना प्रणाम करू लागले. सर्वजण सूत महाराजांना प्रणाम करतात. आणि प्रणाम केल्यानंतर सूत महाराजांना वेगळं थोडं चिंता वाटली की आपण सर्वात लहान आहोत आणि हे आपल्याला प्रणाम करतात, हे बरं नाही. म्हणून ते सूत महाराजांना सांगतात, हे मुनिवर, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, आम्ही सर्वजण तुम्हाला प्रणाम करतो. सूत महाराज म्हणले, अरे नहीं नहीं, आप मुझे क्यों प्रणाम कर रहे हो? मैं तो सबसे छोटा हूँ ना, आप सबसे मुझ में उम्र में बड़े हो. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात आणि तुम्ही मला प्रणाम का करता? तुम्ही मला प्रणाम करू नका. अहो, मी तुमच्यामध्ये सर्वात लहान आहे. त्यावेळी सर्वजण ऋषी मुनी सांगतात की हे सूतजी महाराज, तुम्ही वयाने जरी लहान असले तरी ज्ञानाने खूप मोठे आहात, म्हणून आम्ही तुम्हाला प्रणाम करतो. सर्व सिद्धांत निष्पन्नम, तुम्ही सर्व सिद्धांतामध्ये निष्पन्न आहात असे सूतजी महाराज आहात तुम्ही. आणि सूत महाराजांना सर्वजण प्रार्थना करतात, प्रणाम करतात. सूतजी महाराजांनी सर्वांना खाली बसण्यासाठी आग्रह केला. सर्वजण खाली बसले आणि सर्व जणांनी सूत महाराजांना हात जोडलेले आहेत. आणि सूत महाराजांना प्रार्थना करतात, हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांतवित प्रभो, आख्याही मे कथासारम पुराणानां विशेषतः. हे महामती सूतजी, आप समस्त सिद्धांतों के ज्ञाता हो. कृपा करके आप हमें समस्त पुराणों का सार जो है उसका हमें श्रवण कराइए. वो हमें सुनना है, आम्हाला ते ऐकायचं. समस्त पुराणाचं सार काय आहे ते आम्हाला तुम्ही सांगा. कोण म्हणतायत? 88,000 जे ऋषी आहेत. 88,000 ऋषी कोण? शौनकादी ऋषी. आणि सर्वजण सूत महाराजांना प्रार्थना करतात. आणि सूत महाराज आता त्यांना विचारतात की तुमचा प्रश्न काय आहे? आणि प्रश्न काय म्हटल्यानंतर आता सर्वजण आपला प्रश्न सूत महाराजांसमोर मांडतायत. सदाचारश्च सद्भक्तिर् विवेको वर्धते कथम. हे सूत जी, सदाचार, भक्ति और विवेक की वृद्धि कैसी होती? हे जे साधू संत महात्मे जप तप करतात त्यांच्या हृदयामध्ये विवेकाची वृद्धी कशी होते? त्यांच्या हृदयामध्ये भक्तीची वृद्धी कशी होते? भक्तीची वाढ कशी होते? तशीच वाढ आमच्या हृदयामध्ये झाली पाहिजे. तशीच विवेकाची वृद्धी आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या हृदयामध्ये झाली पाहिजे. म्हणून तुम्ही आमच्या या प्रश्नाचं उत्तर द्या. पुढे आणखीन सांगतात, स्वविकार निरासश्च सज्जनैः क्रियते कथम. आपले स्वतःचे विकार घालवण्याकरता सज्जन माणसं जे आहेत ते काय करतात? सज्जन माणसं आपले विकार घालवण्यासाठी कोणता अट्टहास करतात, कोणतं कार्य करतात, हे आम्हाला कृपा करून तुम्ही सांगा असं म्हटल्यानंतर आणि शेवटचा प्रश्न सांगतात की हे महामती सूत जी, आप हमें
यह भी बताइए कि भगवान शिव जी के चरणों में हमारी प्रीति कैसे बढ़ेगी। शिव प्राप्तिर भवेतात सदा निर्मल चेतसः। आमची भक्ती, आमची बुद्धी, आमचं मन, आमचं चित्त भगवान शिवजींच्या चरणाजवळ केव्हा एकाग्र होईल, कसं एकाग्र होईल, तुम्ही आम्हाला कृपा करून सांगा। आणि सर्व जणांनी आता हात जोडलेले आहेत सूत महाराजांसमोर। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। आणि सर्वजण सूत महाराजांना प्रश्न करतायत। सूत महाराजांना प्रश्न केल्यानंतर सर्वजण सूत महाराजांना प्रणाम करतात की हे सूतजी, आम्ही जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या, अशी प्रार्थना आम्ही तुमच्या चरणाजवळ करीत आहोत। सूत महाराजांना सुंदर असं आसन देण्यात आलं। सूतजींना आसनावरती बसवलं आणि सूतजी महाराज म्हणतात की तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत हे तुमच्यासाठी विचारलेले नाहीत। मला समजते की तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही जपी आहात, तुम्ही तपी आहात, मग हे प्रश्न कुणा करता विचारलेले आहेत? तुम्ही जगत कल्याणाकरता विचारलेले हे प्रश्न आहेत की जगताचं कल्याण झालं पाहिजे, सर्वसामान्य माणसाचं कल्याण झालं पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या मनातील विकार नष्ट झाले पाहिजे, सर्वसामान्य माणसाची प्रीती भगवान शिवजींच्या चरणाजवळ झाली पाहिजे, सर्वसामान्याच्या मनामधील क्रोध नष्ट झाला पाहिजे, म्हणून तुम्ही हे प्रश्न विचारलेले आहात। शौनकादी ऋषी म्हणाले, हे सूत महाराज, हमें लगता है कि आप भविष्य पुराण के भी बहुत बड़े ज्ञाता हो, आपको तो भविष्य भी समझ में आता है। असं वाटतंय की तुम्हाला भविष्य सुद्धा कळतं। आम्ही कशासाठी प्रश्न विचारलेले तुम्हाला कळालं बरं का। आणि आता सूत महाराज शौनकादी ऋषींना त्या प्रश्नाची उत्तर देत आहेत। सर्व सिद्धांत निष्पन्नम भक्त्यादिक विवर्धनम शिवतोषकरम दिव्यम शृणुवत्सरसायनम। पुढे सांगतात की काल रूपी व्याल के भय से मुक्त कराने वाला एक ही पुराण है, उसका नाम है श्री शिव महापुराण। काल रूपी व्याल से मुक्त कराने वाला, ज्याला असं वाटतं की आपल्या मरणाची भीती नष्ट झाली पाहिजे, त्याने भगवान शिवजींची ही कथा, भगवान शिवजींची शिव महापुराण कथा श्रवण केली पाहिजे। आणि सांगतात की ही जी कथा आहे ती व्यास मुनींनी निर्माण केलेली कथा आहे। व्यासेनोक्तुम तु संक्षेपात कलिजानाम हिताय च।
कलियुगातील लोकांचं कल्याण करण्याकरिता कलियुगातील लोकांचं हितासाठी ही कथा निर्माण केलेली आहे व्यास मुनींनी. आणि पुढे सांगतात की जन्मांतरे भवेत पुण्यम महद्यस्य सुधीमत तस्य प्रीतिर्भवेत तत्र महाभाग्यवतो मुने. ज्यांच्या ज्यांच्या जन्माचा उदय झालेला आहे त्यांनाच ही कथा श्रवण करण्याकरिता मिळते आणि अनेक जन्मांतरीचे पाप नष्ट करण्याचं कार्य ही शिवमहापुराण करते. अजून अहो या सृष्टीमध्ये असं पाप नाही की ते पाप श्री शिवमहापुराण कथा श्रवण केल्यानंतर मिटणार नाही. कितीही मोठं पाप आपण केलेलं असू द्या तरी ते पाप जळून भस्म करण्याचं सामर्थ्य या श्री शिव महापुराण ग्रंथामध्ये, श्री शिव महापुराण कथेमध्ये. श्री शिव महापुराण म्हणजे काही ऐरी गैरी पोथी नाहीये. शिव महापुराण म्हणजे कोणता सामान्य ग्रंथ नाहीये. शिव महापुराण म्हणजे कोणतं पुस्तक नाहीये. शिव महापुराण म्हणजे एखादं असं ठेवलेलं पुस्तक नाहीये. तर मग काय आहे? शिव महापुराण म्हणजे साक्षात भगवान शिवजींचं स्वरूप म्हणजे शिव महापुराण आहे. भगवान शिवजी साक्षात विराजमान आहेत श्री शिव महापुराण ग्रंथामध्ये. आणि याच ग्रंथाचा आपण सर्वजण महद भाग्याने श्रवण करीत आहोत. भगवान शिवजींचा हा ग्रंथ 24,000 श्लोकाचा आहे. 7 संहिताचा असणारा ग्रंथ, आपले अनेक पाप जळून भस्म करणारा ग्रंथ आहे. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारा ग्रंथ आहे. तुम्ही कोणतीही इच्छा करा, ज्याला जी पाहिजे ते प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे श्री शिव महापुराण ग्रंथ आहे. श्री शिव महापुराण कथा आहे. भगवंताची ही शिव कथा सामान्य नाही. भगवंताची ही दिव्य कथा आहे आणि दिव्य कथा आपण सर्वजण श्रवण करीत आहोत. शौनकादी ऋषींनी ऐकलं की या कथेने पाप जळून भस्म होतात. कितीही पापी मनुष्य असला तरी त्याचे पाप जळून भस्म होतात. म्हणाले, सूत महाराज आम्हाला सांगा ना, असा कोणता पापी आहे का तुम्हाला उदाहरण देण्यासाठी. तर आता सूत महाराज त्यांना उदाहरण देऊन सांगतात. उदाहरण एका ब्राह्मण देवताचं देतात. त्या ब्राह्मण देवताचं नाव आहे देवराज ब्राह्मण. काय नाव आहे? देवराज. आसीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बला देवराज इति ख्यातो विश्वस्त जनवंचक. आसीत किरात नगरे, समुद्राजवळ एक किरात नगर आहे. त्या किरात नगरामध्ये देवराज नावाचा ब्राह्मण राहतो. आणि ज्ञान दुर्बल सांगितलंय, ज्ञानाने दुर्बळ मनुष्य. ब्राह्मण शरीराने दुबळा पतला असला तरी चालेल. ब्राह्मण श्रीमंतीने कमी असला, गरीब असला तरी चालेल, परंतु ब्राह्मण ज्ञानाने कमी नसो. ब्राह्मण ज्ञानाने दुर्बळ नसला पाहिजे. ब्राह्मण हा ज्ञानाने बलवान असला पाहिजे. कशाने? ज्ञानाने, ताकदीने नाही. म्हणून हा जो ब्राह्मण आहे हा ज्ञान दुर्बल आहे. ज्याच्याकडे ज्ञान कमी असा असणारा ब्राह्मण म्हणजे हा देवराज ब्राह्मण आहे. आणि त्या किरात नगरामध्ये तो राहतो. आणि किरात नगरामध्ये राहत असताना पाप आचरणाला लागला. आणि पाप आचरणाला लागल्यानंतर, वाईट संगतीला लागल्यानंतर जुगार खेळू लागला, व्यभिचार करू लागला. एके दिवशी असंच फिरत असताना एका वैश्येच्या द्वारावरून जाणं झालं. एका गणिकेच्या द्वारावरून त्याचं जाणं झालं. दरवाजावरून जात असताना त्याने त्या गणिकेला पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्याच्या मनामधील भाव बदलला. पहिलेच
हा वाईट वळणाला लागलेला देवराज ब्राह्मण. आणि ज्यावेळी त्याने ती गणिका पाहिली, आपल्या पत्नीचा त्याग केला आणि त्याग करून त्या गणिकेसोबत तो राहू लागला. आणि गणिकेसोबत राहत असताना आपल्या पत्नीचा त्याग केला, आपल्या मुलाबाळांचा त्याग केला त्या देवराज ब्राह्मणाने. आणि त्या गणिकेसोबत आता राहतोय. जोपर्यंत धन आहे, तो जोपर्यंत आपली पद आहे, जोपर्यंत आपली प्रतिष्ठा आहे, जोपर्यंत आपल्याला मान आहे, जोपर्यंत आपल्याला सन्मान आहे, तोपर्यंत सगळे आपले असतात. एकदा का धन निघून जाऊ द्या, एकदा का पद निघून जाऊ द्या, एकदा का आपला मान सन्मान निघून जाऊ द्या, आपले जवळचे सुद्धा आपल्याला ओळखत नाहीत. म्हणून सुख के सब साथी, दुख में ना कोई। सुख के सब साथी, दुख में ना कोई। सुख के सब साथी, दुख में ना कोई। सब साथी, दुख में ना कोई। मेरे राम तेरा एक साथ दूजा सुख के सब साथी, दुख में न कोई। सब साथी, दुख में ना कोई। सब साथी, दुख में ना कोई। सुख के सब साथी, दुख में ना कोई। सुखामध्ये सर्वजण आपले असतात, दुःखामध्ये कुणीच आपलं नसतं. मग ते बहीण असू द्या, भाऊ असू द्या, वडील असू द्या, माता असू द्या, पिता असू द्या, कुणीच नसतं. म्हणून हा जो देवराज ब्राह्मण आहे, याने आपल्या पत्नीचा त्याग केला आणि गणिकेसोबत राहू लागला. जोपर्यंत धन कमवून आणत होता, तोपर्यंत गणिका त्याच्यासोबत राहू लागली. धन कमवून आणायचा आता आणखीन वाईट वळणाला लागला. व्यभिचार तर करतोयच, परंतु आणखीन वाईट वळणाला लागला आणि आता चोऱ्या करू लागला. गावामध्ये चोऱ्या कराव्या आणि त्या गणिकेला धन आणून द्यावं. एके दिवशी धन आणलं नाही आणि गणिकेने सांगितलं, जोपर्यंत तुम्ही धन आणत नाही तोपर्यंत मी या घरात पाऊलही ठेवणार नाही. तुम्ही पहिले धन आणून द्या. जोपर्यंत तुम्ही मला पैसे आणून देत नाही तोपर्यंत मी या घरात प्रवेश करणार नाही, मी तुमच्या घरात राहणार नाही. आणि तो देवराज ब्राह्मण, माणसाची आसक्ती कशी असते, म्हणून आपल्याला हे विकार घालवायचे आहेत आपल्या मनातील. आता तो चोऱ्या करू लागला, धन आणायचंय. चोरी करून धन आणलं आणि त्या गणिकेच्या स्वाधीन केलं. त्या गणिकेला कळालं की हा आता चोऱ्या करू लागलेला आहे, याला पकडण्यासाठी नगरीतील सर्व सैन्य याच्या पाठीमागे लागलेलं आहे. आणि आपण जर याच्या सोबत राहिलो तर आपलाही जीव धोक्यात आहे, आपलंही जीवन धोक्यामध्ये आहे. म्हणून आपण याचा त्याग केला पाहिजे. जोपर्यंत तो कमवून आणत होता तोपर्यंत त्या गणिकेला तो गोड वाटू लागला, परंतु चोऱ्या करू लागला आणि तिला कळालं की याच्यापासून आपल्याला धोका आहे, म्हणून तिने त्याचा त्याग केला. कोणाचा? देवराज ब्राह्मणाचा. आणि त्याग केल्यानंतर भगवान शिवजींच्या देवळाजवळ हा देवराज जाऊन पोहोचला. पोहोचल्यानंतर
काही दिवस तिथे राहत असताना आजारी पडला. आजारी पडल्यानंतर भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये तिथे बसलेला आहे. आणि भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये कुणीतरी यायचं त्या देवराजला खाण्यासाठी द्यायचं की बाबा भगवान भोले बाबाचा भक्त आहे, आधीच आजारी आहे आणि आजारी असल्यामुळे हा कुठे जाऊ शकत नाही भोजनाकरता, आपण याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून जो कोणी भक्त येईल तो त्याच्या मदतीसाठी धावायचा. कालांतराने ज्वराने अर्थात तापाने तो पीडित झाला आणि भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये एका खांबाला पाट लावून तो देवराज त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि बसलेला असताना त्याने पाहिलं की या ठिकाणी काहीतरी कथा चालू आहे. मग कथा कोणती चालू आहे ही माहित नाही, कुणाची कथा आहे हेही माहित नाही, कारण पापीच एवढा. परंतु भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये बसलेला तो देवराज आणि भगवान भोले बाबाच्या शिवालयामध्ये एक ब्राह्मण देवता भगवान शिवजींची शिव कथा अर्थात श्री शिव महापुराण कथा सांगत होते. काही भक्त मंडळी समोर बसलेले आहेत आणि हाही देवराज त्या ठिकाणी एका खांबाला पाट लावून बसलेला आणि पाट लावून बसलेला असताना तोही त्या ठिकाणी इच्छा नसताना कथा श्रवण करतोय की आपल्याला कुठे राहण्यासाठी जागाही नाही आणि आपण इथं राहिल्यामुळे आपल्याला 2 वेळचं भोजनही मिळतं. आपण आधीच आजारी आहोत, आपण जर इथून निघून गेलो तर मग आपल्याला खाण्यासाठी कोण देणार. म्हणून भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये बसावं आणि तो देवराज भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये ती भगवान शिवजींची शिव महापुराण कथा श्रवण करतोय. भगवान शिवजींची कथा श्रवण करत असताना 1 दिवस झाला, 2 दिवस झाले गेले, संपूर्ण कथा श्रवण त्याने केली आणि कथा श्रवण झाली. कालांतराने यमाचे दूत त्याला नेण्यासाठी आले. यमराजाचे दूत, यमराजाचे सेवक त्याला घेण्यासाठी आले आणि यमराजाचे सेवक घेण्यासाठी आल्यानंतर त्याला घेऊन जाणार तेवढ्यामध्ये भगवान शिवजींचे भक्त भगवान शिवजींचे गण त्या ठिकाणी पोहोचले आणि भगवान शिवजींचे गण त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या दोघांमध्ये संवाद प्रारंभ झाला की तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही. भगवान शिवजींचे गण यमराजाच्या गणांना सांगतात, दूतांना सांगतात की तुम्ही या देवराजला घेऊन जाऊ शकत नाही. यमराजाचे दूत सांगतात अहो हा खूप मोठा पापी आहे, याला आम्ही आता घेऊन जाणार आहे आणि गेल्यानंतर नरकामध्ये याची जागा फिक्स आहे. परंतु जे भगवान शिवजींचे गण आहेत, भगवान शिवजींचे गण म्हणू लागले अहो याच्यासारखा पुण्यवान दुसरा कोणी नाही, हा भगवान शिवजींच्या कैलासाचा अधिकारी आहे. यमराजाचे दूत सांगतात अहो याने आपल्या पत्नीचा त्याग करून व्यभिचार केला, एवढा मोठा हा पापी आहे. गावामध्ये चोऱ्या केल्या याने, असा हा मोठा पापी आहे. आणि तुम्ही म्हणता की भगवान शिवजींच्या कैलासाचा अधिकारी आहे. भगवान शिवजींचे गण सांगतायत परंतु यमराजाचे दूत ऐकत नाहीत आणि भगवान शिवजींचे गण आणि यमराजाचे दूत आता त्या ठिकाणी भगवान शिवजींकडे गेले. भगवान शिवजींजवळ पोहोचल्यानंतर भगवान शिवजी यमराजाच्या दूतांना समजावून सांगतात की बाबांनो याने दिव्य असणारी अमृतमय गंगा असणारी भगवान शिवजींची अर्थात माझीच शिव महापुराण कथा याने श्रवण केलेली आहे आणि ती कथा श्रवण केल्यानंतर मनुष्य कितीही मोठा पापी जरी असला, त्याने कितीही मोठं पाप केलेलं असू द्या, तरी त्याचं पाप जळून भस्म होतं आणि त्याला माझ्या धामाची प्राप्ती होते, अर्थात कैलाश धामाची प्राप्ती होते.
असं ऐकल्यानंतर यमराजाचे दूत भगवान शिवजींची क्षमा मागितली आणि त्या ठिकाणाहून यमराजाकडे पोहोचले. भगवान शिवजींनी देवराज ब्राह्मणाला पुढे आपल्या गणामध्ये सामील केलं आणि भगवान शिवजींच्या गणामध्ये त्या देवराजला सामील केल्यानंतर तो देवराज आता भगवान शिवजींची सेवा करू लागला. भगवान शिवजीच्या दरबारामध्ये कितीही मोठा पापी असू द्या, कितीही मोठा दरिद्री असू द्या, कितीही मोठा दुःखी असू द्या, कसाही व्यक्ती जरी असला तरी त्याला भगवान शिवजी आपल्या चरणाजवळ जागा देतात. त्याला भगवान शिवजी आपल्या धामामध्ये जागा देतात. दरबार में भोले बाबा के, भगवान शिवजींच्या दरबारामध्ये दरबार में भोले बाबा के दुख दर्द मिटाए जाते हैं. भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये कितीही मोठं दुःख असू द्या, कितीही मोठा आपल्याला त्रास असू द्या, कितीही मोठे आपण दरिद्री असू द्या, तरी दरबार में भोले बाबा के दरबार में भोले बाबा के दुख दर्द मिटाए जाते हैं. दरबार में बाबा के दरबार में भोले बाबा के दुख दर्द मिटाए जाते हैं. दुनिया के सताए लोग यहाँ, दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. दरबार में भोले बाबा के दुख दुख ही है संसार नहीं सहने वाला, दुख दुख ही है सहने को यहाँ. भर भर के प्याले अमृत के, भर भर के प्याले अमृत के यारों से पिलाए जाते हैं. दरबार भोले बाबा के, दरबार भोले बाबा के दर्द मिटाए जाते हैं. दरबार भोले बाबा के दरबार में भोले बाबा के, दरबार में डमरू वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं.
दरबार में भोले बाबा भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये आल्यानंतर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात माझे भोले बाबा. आपली कोणतीही समस्या असू द्या, आपण कितीही दुःखामध्ये असू द्या, भगवान भोले बाबा आपल्या चरणाजवळ आपल्याला जागा देतात. ज्यांचा कुणीच नसतो त्यांचा माझा भोले बाबा आहे. आणि टाकेश्वर भगवंताची आपल्यावरती खूप मोठी कृपा आहे. मी सांगू का, भगवान भोले बाबांची आपल्यावरती किती मोठी कृपा आहे. आपण घरून इथपर्यंत पायी चालत येऊ शकतो, आपल्यावरती भगवान भोले बाबांची कृपा आहे. आपण इथं आल्यानंतर व्यवस्थित बसू शकतो, आपल्यावरती भगवान भोले बाबांची कृपा आहे. आपण आपल्या कानाने ऐकू शकतो, भगवान भोले बाबांची आपल्यावरती कृपा आहे. आपण आपल्या डोळ्याने पाहू शकतो, भगवान भोले बाबांची आपल्यावरती कृपा आहे. आपण या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर भगवान शिवजींचं भजन करू शकतो, भगवान भोले बाबांची आपल्यावरती कृपा आहे. नाहीतर काही मंडळी, कित्येक अशी व्यक्ती आहेत, कित्येक अशी माणसं आहेत की ज्यांना चालता येत नाही, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना पाहता येत नाही. म्हणून भगवान भोले बाबांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. म्हणून भगवान भोले बाबांजवळ, भगवान भोले बाबांना दुसरं काही नाही पाहिजे. आपल्याकडून भगवान भोले बाबांना फक्त एकच पाहिजे, तो फक्त आपल्या मनामधील भाव, आपल्या मनातील प्रेम, आपली भक्ती. याच्याशिवाय भगवान भोले बाबाला काहीच नको. आपण किती नटतो, आपण किती सजतो, आपण किती श्रीमंत आहोत, किती गरीब आहोत, याच्याशिवाय याच्या काहीच भगवान भोले बाबाला घेणं नाही. फक्त आपला भाव पाहिजे, आपलं प्रेम पाहिजे.